इन दिनों में हम सीख रहा है आणि या दिवसांमध्ये आम्ही शिकत आहोत कि वो कौन है की तो कोण आहे जो खुदा के बरगुज़िदे यानी चुने हुओं पर नालिश यानी दोष या गंदी बातें कहेगा। ते कोण आहे की जो देवाने निवडलेल्या व्यक्तीवर जो दोष लावेल, आरोप लावेल किंवा घाणेरड्या गोष्टी लावतील। कौन है ऐसा कोण आहे असा जो खुदा के जो देवाच्या बरगुज़िदों पर निवडलेल्यांवर नालिश यानी दोष या गंदी बातें कहेगा। आरोप किंवा दोष लावेल असं Praise कोण the आहे? Lord। और फिर हमने ये सीखा आणि मग आम्ही शिकलो कि वो खुदा है की तो देव आहे जो उनको जो त्यांना रास्तबाज यानी धर्मी ठहराता है। जो त्यांना न्यायी असं ठरवतो। Praise the Lord। हालेलुया। आई लक्ष्य है। Praise the Lord। वो खुदा है तो देव आहे जो उनको रास्तबाज ठहराता है। जो त्यांना न्यायी असं ठरवतो। Praise the Lord। हालेलुया। 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 हमने ये पढ़ा रोमियो का 8 अध्याय 34 वचन में। आम्ही वाचलं रोमकरासाचा 8 अध्याय 34 वचन। हम और एक बार ये वचन पढ़ेंगे। आम्ही परत एकदा हे वचन वाचूया। रोमियो की किताब रोमकरास 8वां अध्याय 8वां अध्याय 34 वचन। 34 वचन। रोमियो की किताब रोमकरास पुस्तक 8वां अध्याय 8वां अध्याय 34 वचन। 34 वचन। रोमियो की किताब 8वां अध्याय 34 वचन। 2 मिनट वचन निकालने से पहले इधर 2 मिनट क्षमा करें, मुझसे एक गलती हुई है। हमारे बीच में राजेंद्र सिंह भाई है जो काम पर से प्रार्थना में जुड़े हैं। उनकी तबीयत खराब है, उनके लिए प्रभु ने उनको चंगाई देने के लिए हम प्रार्थना करेंगे। शुभम भाई प्रार्थना करेंगे कि प्रभु उनको चंगाई दे। जोर से आवाज़ करें। स्वर्ग पिता यीशु मसीह के नाम में आपके पास धन्यवाद। आते हैं आपको। प्यारे पिता, इस समय में भाई राजेंद्र के लिए दुआ करते हैं। प्रभु जी उनको छूइए, स्पर्श कीजिए, धन्यवाद उजाड़ यीशु। प्रभु आप उनका ताबा लीजिए, Yes, Lord। चंगाई और आरोग्य से भर देना प्रभु। आमीन। वो जहाँ कहीं भी है फिर भी उनका भरोसा आप पर है। आमीन। प्रभु जी उनकी तबीयत को ठीक करना, जो कुछ भी तकलीफ है पिता हम नहीं जानते, आप सब कुछ जानते हैं। प्रभु जी उनको छूना, स्पर्श करना, Yes, Lord। सारी तकलीफों को दूर करके उनको आरोग्य से भर देना और एक अद्भुत गवाही उनके जीवन में होने देना। आपने चंगाई दिया, आपको धन्यवाद। यीशु के नाम से आमीन। अब पढ़ेंगे रोमन्स चैप्टर 8:34। रोमकरास 8:34 रोमियो की किताब 8 अध्याय 34 वचन। फिर कौन है जो दंड की आज्ञा देगा? मसीह ही है जो मर गया, वरन मुर्दों में से जी भी उठा और खुदा के दाहिनी ओर है और हमारे लिए निवेदन भी करता है। Praise the Lord। वह कौन है जो खुदा के बरगुज़िदों पर नालिश यानी दोष लगाएगा? आणि तो जो कोण आहे जो देवाच्या निवडलेल्यांवर दोष लावेल किंवा आरोप लावेल? पर प्रभु यीशु मसीह है जो आपके लिए और मेरे लिए पिता के पास मध्यस्थी कर रहा है। परंतु तो प्रभु येशू आहे जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो पित्याकडे तो मध्यस्थी करत आहे। Praise the Lord। हालेलुया। हालेलुया। मतलब जब आपके ऊपर कोई नालिश लगा रहा है, कोई गंदी बात कह रहा है, म्हणजे जर कोणी तुमच्यावर काही आरोप लावत आहे, दोष लावत आहे किंवा मग काही तुमच्याबद्दल काही वाईट बोलत आहे, उसी समय त्याच वेळेस यीशु येशू आपके लिए, तुमच्यासाठी मेरे लिए माझ्यासाठी पिता के पास पित्याकडे मध्यस्थी प्रार्थना करें। मध्यस्थीची तो प्रार्थना विनंती करतो। Praise the Lord। हालेलुया। हालेलुया। अद्भुत है ये बात। ही अद्भुत गोष्ट आहे। आपको अद्भुत लगे या न लगे, तुम्हाला ही अद्भुत वाटो का मुझे ये बहुत अद्भुत लग रही है परंतु मला ही खूप कि अद्भुत यीशु वाटते। मेरे लिए मध्यस्थी कर रहा है। येशू माझ्यासाठी मध्यस्थी करत Praise the आहे। Lord। हालेलुया। आजकल देखो, आजकाल पहा, अभी मैं भूल गया था भाई राजेंद्र सिंह के लिए प्रार्थना आणि करना। मी विसरलो होतो की भाऊ राजेंद्र सिंह साठी मैं राजेंद्र सिंह भाई के लिए, मुझे एक विनंती आई थी कि भाई राजेंद्र सिंह के लिए प्रार्थना करो। आणि मला विनंती आली होती की भाऊ राजेंद्र सिंह साठी प्रार्थना करा। इंसान भूल रहा है प्रार्थना करना, आणि मनुष्य विसरत आहे पर प्रार्थना यीशु करायला। परंतु येशू अभी भी पिता के पास आपके लिए मेरे लिए मध्यस्थी कर रहा है। ये अद्भुत है। आता देखील येशू जो आहे तो स्वर्गीय पित्याकडे तो तुमच्या आणि माझ्यासाठी तो मध्यस्थीची प्रार्थना करत आहे। आता देखील हे अद्भुत आहे। Praise the Lord। हालेलुया। हालेलुया।
हालेलुया. वो भूलता नहीं. तो विसरत नाही. इंसान भूलता है, मनुष्य विसरतो, वो भूलता तो नहीं. देव विसरत नाही. Praise the Lord. हालेलुया. 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 पुराने एतनामे में जुन्या करारात हम एक शख्स के पास जाएंगे आम्ही एका व्यक्तीकडे जाऊया जो खुदा का बरगुजीदा है, चुना हुआ है. आणि जो देवाचा निवडलेला आहे. आसमान के खुदा ने उसके साथ अहद यानी हाथ मिलाया है. आणि स्वर्गीय पित्याने त्याच्यासोबत हातमिळवणी केलेली आहे. और आसमान के खुदा ने उससे कसम भी खाई है. आणि स्वर्गीय देवाने त्याच्या संगती शपथ देखील खाल्लेली आहे. अब उस चुने हुए या बरगुजीदे के साथ क्या क्या होता है, आणि आता त्या निवडलेल्या व्यक्तीसोबत काय काय घडतं ये हम देखें. हे आम्ही पाहूया. पवित्र वचन में उसके साथ सब क्या हुआ है, आणि पवित्र वचनामध्ये त्याच्यासोबत काय काय घडलं वो हम देखना है. आम्ही ते पाहायचं आहे. और ये जांचना है आणि हे आम्हाला पारखायचं आहे. कि अगर ये सारी बातें आपके साथ भी हो रही है तो आणि ह्या सर्व गोष्टी जर आमच्या सोबत देखील घडत ये आहेत सारी बातें आपके साथ भी हो रही है जो उस बरगुजीदे के साथ या चुने हुए के साथ हुई. आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्या सोबत देखील जरी होत आहेत ज्या ज्या देवाच्या निवडलेल्या सोबत जरी जे होत आहे त्याच्यासोबत देखील, तो जानिए तर जाणून घ्या, कि आप सही रास्तों पर हैं. तर तुम्ही जाणून घ्या की तुम्ही योग्य मार्गावर आहात. आप जानिए तुम्ही जाणा कि खुदा ने आपको भी चुना है. की देवाने तुम्हाला पण निवडले. आप समझ जाइए कि खुदा ने आपके साथ अहद यानी हाथ मिलाया है. आणि तुम्ही समजून घ्या की देवाने तुमच्या संगती हात मिळवणी केलेली और आहे. ये भी जान लीजिए कि खुदा आपसे कसम खाता आणि है. हे पण जाणून घ्या की देव तुमच्या संगती शपथ खातो. जो कुछ उसके साथ हुआ जे काही त्याच्या संगती वो घडलं, अगर आपके साथ हो रहा है तो जर तुमच्या संगती ते होत आहे तो ही समझना. तरच समजा. अगर नहीं जर नाही तो आप समझना आप चुना हुआ नहीं. तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही निवडलेले नाही. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. वो चुना हुआ व्यक्ति, आणि तो निवडलेला व्यक्ती वो अहद बांधा हुआ इंसान, आणि तो करार बांधलेला मनुष्य वो कसम खाया हुआ इंसान आणि तो शपथ खाल्लेला मनुष्य हमको गिनती का किताब 12 अध्याय 4 वचन में पढ़ने को आणि मिलता आम्हाला है. गणना याच्या 12 अध्याय 4 वचनात आम्हाला वाचायला मिळतं. गिनती का किताब गणना याचं पुस्तक 12 अध्याय 12 अध्याय और 4 वचनों में वो बात हमको पढ़ने को मिलती आणि है. 4 वचनामध्ये आम्हाला त्या गोष्टी वाचायला मिळतात. इसलिए यहोवा ने यकायक, मूसा और हारून और मिरियम से कहा, तुम तीनों मिलाप वाले तंबू के पास निकल आओ. तब वे तीनों निकल आए. बस 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 बस. इधर देखिए तिथे पहा सब लोग, सर्वांनी और एक बार पढ़ना है क्या परत एकदा वाचायचं का? निर्मल ब्रदर, और एक बार पढ़ना है. लक्ष आहे. अजून एकदा वाचायचं आहे का? मराठी में पढ़ो. मग यहोवा एकाएकी मोशेला व आरोनाला व मिरियमेला म्हणाला, तुम्ही तिघे जण बाहेर सभा मंडपाकडे या. बस इधर देखिए, जो चुना हुआ, जो बरगुजीदा है, आणि जे निवडलेले जे लोक आहेत, जो चुना हुआ, जे निवडलेले, जो निवडलेला, जो चुना हुआ जो निवडलेला, या बरगुजीदा है, जो निवडलेला आहे वो मूसा है. तो मोशे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इंग्लिश में मोसेस, आणि इंग्लिशमध्ये मोजेस, मराठी मध्ये मोशे. मराठीत मोशे. उसका नाम क्या है? त्याचं नाव काय? जोर में, जोर में. हाँ, तो वो मूसा है. तो मोशे आहे. और आसमान के खुदा ने इसको बरगुजीदा किया है. आणि स्वर्गीय देवाने त्याला निवडलेला आहे. और उसका एक बड़ा बहन है आणि त्याची एक मोठी बहीण आहे. जिसका नाम मिरियम है. तिचं नाव मरियम आहे. और एक बड़ा भाई है जिसका नाम एरोन है. आणि एक मोठा भाऊ ज्याचं नाव अहरोन आहे. और इन तीनों को आणि या तिघांना आसमान का खुदा वचन में लिख रहा है. मैं वचन पूरा पढ़ूंगा नहीं क्योंकि वचन का अलग भाग मैं बाद में पढ़वाऊंगा. आणि वचन पूर्ण वाचणार नाही कारण वचनाचा दुसरा भाग मी नंतर पर वाचेन. लिखा है कि आसमान के खुदा ने पण लिहिलेलं आहे की स्वर्गीय देवाने मूसा को, मोशेला, मिरियमला और हारून को आणि अहरोनाला मिलाप वाले तंबू के पास हाजिर होने के लिए बुलवाया. आणि सभा मंडपाच्या जवळ त्यांना भेटायला म्हणून तिथे बोलवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लेकिन परंतु मिलने से पहले भेटण्याच्या आधी आसमान के खुदा ने उनको
हाजिर होने से पहले, आणि स्वर्गीय देवाने त्यांना तिथं बोलवण्याच्या आधी तिथं पोहोचण्याच्या जो आधी खुदा का बरगुजीदा या चुनाव हुआ आणि है जो देवाचा निवडलेला जो आहे मूसा, मोशे, उसके साथ कुछ हुआ, त्याच्या संगती काहीतरी घडलं, कुछ गलत बात हो गई है। काहीतरी चुकीची गोष्ट ये घडली बातें सीखो कि खुदा के चुने हुओं के साथ ही गलत बातें होती आणि है। या गोष्टी शिका की देवाच्या निवडलेल्या लोकांसोबतच चुकीच्या गोष्टी Praise the घडतात. Lord। तो उसके साथ कुछ गलत हुआ है तर त्याच्या संगती काहीतरी और चुकीचं ये घडलंय. गलत हुआ है आणि हे घडलं कि चुकीचं उसका पूरा का पूरा खानदान या परिवार उसके खिलाफ हो गया है। आणि त्याचं पूर्ण घराणं जे आहे ते मोशेच्या विरोधात झालेलं आहे उसका बड़ा बहन, आणि त्याची मोठी बहीण, उसका बड़ा भाई त्याचा मोठा भाऊ उसके विरोध में बातें कर रहे हैं, त्याच्या विरोधात बोलत आहे. हर तरह की बुरी बातें उसके बारे में बोल रहे हैं। प्रत्येक प्रकारच्या वाईट गोष्टी त्याच्याबद्दल चारों बोलत आहेत. तरफ से मूसा को बड़ा भाई बड़ी बहन परेशान कर रहे आणि हैं। चारही बाजूनी मोठा भाऊ मोठी बहीण जे आहे त्याला त्रास देत आहेत. और तब आणि तेव्हा चौथे वचन में चौथ्या वचनात आसमान का खुदा, स्वर्गीय देव, अब मैं वचन बोल रहा हूँ, आता वचन मेरे सांग, पास देखिए प्लीज। माझ्याकडे पहा तब कृपा, चौथे, क्योंकि वो वचन में नहीं मिलेगा आपके कारण त्या वचनात तुम्हाला नाही आपके मिळाले. इसमें लिखा रहेगा यकायक, आणि त्यांच्या वचनात दिलेलं हिंदी असते में एकाएक. लिखा है यकायक। हिंदीत लिहिले पर एकाएक. मेरा जो शब्द मैं बताना चाहता परंतु हूँ, माझ्याकडे जो शब्द आहे तुम्हाला तब सांगतो. आसमान के खुदा ने तेव्हा स्वर्गीय देवाने नागहान, 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 हाँ मतलब तत्काल, आणि म्हणजे एकदम लगेचच, तत्काल, लगेचच, इंग्लिश में इमरजेंसी, आणि इंग्लिश मध्ये इमर्जन्सी, इंग्लिश में क्या है तत्काल, इमरजेंसी। आणि इंग्लिश मध्ये तो नागहान का मतलब यकायक नहीं है, नागहान। आणि तत्काल तिथं आहे शब्द, Praise the Lord. एकाएक नाही. तो नागहान आणि एकाएक मूसा को, आणि मोशेला, मिरियम को, मिरियमला, हारून को अरोनाला मिलाप वाले तंबू के पास हाजिर होने के लिए आणि बुलाया। सभा मंडपाच्या जवळ त्यांना भेटायला बोलवलं. इमरजेंसी, एकदम तत्काळ, इमरजेंसी मीटिंग बुलवाई तत्काळ मीटिंग, कि तुम लोग हाजिर हो जाओ। की तुम्ही मला भेटायला या. यहाँ लोगों को मैं फोन कर करके बुलाता हूँ चर्च को, आणि इथे मी फोन करून करून चर्चला बोलवतो, ऑनलाइन बुलाता हूँ, ऑनलाइन घर बोलवतो, जाकर बुलाता घरी हूँ, जाऊन बोलवतो, तो भी आते नहीं। तरी पण येत नाही. पर आसमान का खुदा ने मिलाप वाले तंबू के पास तीनों को हाजिर होने के लिए बुलाया। परंतु स्वर्गीय देवाने त्या सभा मंडपाच्या जवळ त्या तिघांना भेटायसाठी म्हणून बोलवलं. अब किसकी हिम्मत आता कुणाची हिंमत कि वो उधर न आए? की तिथे तो नाही पोहोचावा. आसमान का खुदा का फरमान है आणि स्वर्गीय देवाचा हा आदेश आहे कि तुम मिलाप वाले तंबू के पास की तुम्ही सभा मंडपाच्या जवळ हाजिर हो जाओ। तुम्ही येऊन भेटा, Praise तिथं the Lord. उपस्थित राहा. हालेलुया। हालेलुया. और फिर आगे लिखा है, आणि मग पुढे लिहिले गिनती का 12 अध्याय 5 वचन पढ़ेंगे। गणनाचं 12 अध्याय 5 वचन वाचूया. तब यहोवा ने बादल के खंभे में उतरकर तंबू के द्वार पर खड़ा हो बस 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 बस, इधर देखिए, इथे पहा, इधर देखिए। इथे पहा. आसमान के खुदा ने इन तीनों को मिलाप वाले तंबू के पास बुलाया। आणि स्वर्गीय देवाने ह्या तिघांना जो आहे तो सभा मंडपाच्या बाहेर बोलवलं. आसमान का खुदा हमेशा आणि स्वर्गीय देव नेहमी मिलाप वाले तंबू के अंदर एक जगह है, आणि सभा मंडपाच्या आतमध्ये एक विशिष्ट जागा आहे, परम पवित्र स्थान। परम पवित्र स्थान. उस जगह पर उतरकर त्या ठिकाणात उतरून हमेशा मूसा से बातें करता था। नेहमी मोशे सोबत बोलायचा. लेकिन यहाँ नजारा कुछ अलग है। परंतु या ठिकाणचं दृश्य काहीतरी वेगळं नजारा आहे. यह है दृश्य हे कि आहे तंबू के अंदर नहीं, आणि सभा मंडपाच्या आत नाही, तंबू के बाहर पास में तुम तीनों आ जाओ। आणि सभा मंडपाच्या बाहेर तुम्ही तिघे या जवळ. सभा मंडपाच्या बाहेर त्याच्या जवळ तुम्ही उभे राहा, खड़ा रह जाओ, हाजिर हो जाओ। आणि तिथे तुम्ही उभे राहा. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. अंदर नहीं, आत नाही, बाहर, बाहेर, नजदीक में जवळ खड़ा हो जाओ। उभे राहा. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। और आगे 5वें वचन में लिखा है, आणि पुढे 5व्या वचनात जब ये लिहिलंय, तीनों जेव्हा हे तिघ जब ये तीनों सभा मंडप या मंडप के नजदीक खड़े हो गए, जेव्हा हे तिघ वचनात दिलेले जेव्हा हे तिघ त्या सभा मंडपाच्या बाहेर उभे राहिले, खड़े रह गए, उभे राहिले, तब तेव्हा आसमान का खुदा त्या स्वर्गाचा देव बादल का खंबा बनकर आणि त्या मेघाचा तो खांब बनून आसमान से जमीन पर उतर आया आणि आकाशातून तो खाली उतरून आला और
मंडप के द्वार पर खड़ा हो गया। आणि मंडपाच्या द्वारावर उभा इधर राहिला। खड़ा हो गया। कुठे उभा राहिला? इससे आपको क्या समझ में आता है? वापिस एक बार वो वचन पढ़ेंगे और वो वचन पढ़कर आपको क्या समझ में आया हम सीखेंगे। पढ़िए। पुन्हा एकदा ते वचन वाचलं, ते वचन वाचल्यानंतर काय समजलं ते आम्ही सांगूया। 5 वचन। तब यहोवा ने बादल के खंभे में उतरकर तंबू के द्वार पर खड़ा होकर हारून और मिरियम को बुलाया। बस बस बस, इधर देखिए, इससे क्या समझ में आ रहा है? आणि याच्याने काय समजत आहे? कि आसमान के खुदा ने तीनों को बुलाया, आणि स्वर्गाच्या देवाने तिघांना बोलवलं, तंबू के बाहर बुलाया, सभा मंडपाच्या बाहेर बोलवलं, उसके पास बुलाया। त्याच्या जवळ बोलवलं। अब आसमान का खुदा बादल के खंभे में उतरा आणि स्वर्गाचा देव जो आहे तो आता मेघाच्या खांबात उतरला और आणि तंबू के द्वार पर खड़ा है। आणि त्या सभा मंडपाच्या बाहेर द्वारावर उभा आहे। इससे आपको क्या समझ में आता है? इस वचन का कुछ अर्थ हो सकता है क्या? आणि याच्याद्वारे तुम्हाला काय समजतं? या वचनाचा काय अर्थ होऊ शकतो का? हो सकता है कुछ? होऊ क्या शकतो है? का? बोलो। नहीं, खड़ा हो गया है। उभा राहिला वो खड़ा हुआ है, बोल नहीं रहा। आणि उभा राहिला। नहीं, वो खड़ा हो गया है, बोल नहीं रहा। तो बोलत नाही, उभा खड़ा राहिला। होने का क्या मतलब है? आणि ते उभे राहण्याचा काय वो अर्थ आहे? उतरा भी है और खड़ा भी हुआ है, द्वार पर ही खड़ा है। आणि उतरला पण आहे आणि द्वारावरच उभा राहिलाय। आता काय आहे? हम्म? क्यों? क्यों? का? त्याच्या सेवकाविषयी कोणीतरी चुगली करत होते, वाईट बोलत होते. त्याच्यामुळे रागात आहे। Praise the Lord. Hallelujah. जब कोई बेटा या बेटी रात के 1 बजे 2 बजे घर पर आता है, जेव्हा मुलगा किंवा मुलगी रात्री 1 किंवा 2 वाजता घरी येतात, रोजाना होता है, दररोज होतं, माँ अपने बच्चों के गुनाहों को छुपाती है। आणि आई आपल्या लेकरांच्या चुकींना ती लपवते वो नहीं चाहती कि बाप उन पर चिल्लाए। आणि ती इच्छा करत नसते की बापाने त्या पोरांना तो रागवावं। बाप को ये पता चल गया तर बापाला हे कळून और आलं जिस दिन पता चला वो द्वार पर खड़ा है। आणि ज्या दिवशी कळालेलं आहे त्या दिवशी तो दारावर उभा अपने आहे बच्चों की सूदी लेने की कि इतने देर तक तू कहाँ था? आणि आपल्या मुलाला विचारण्यासाठी की तू एवढा वेळ तू कुठे होतास? है क्या कोई ऐसे माँ बाप जो अपने बच्चों का ऐसा पूछते हैं? आणि आहे का कोणी अशा आईबाप जे आपल्या लेकरांना असं विचारतात? पूछते हैं ना, विचारतात द्वार पर ही। दारावरच, क्या हो गया इतना देर? काय झालं एवढा है वेळ? ना, पूछते हैं ना। विचारतात का नाही? आसमान का खुदा द्वार पर खड़ा है, आणि स्वर्गाचा देव जो आहे तो क्योंकि द्वारावर कुछ तो उभा आहे। गलत बात हुई है। कारण काहीतरी वो चुकीचं घडलं अंदर नहीं बुलाया इसलिए, आणि म्हणून त्यांनी आत नाही इसलिए बोलवलं तंबू के अंदर नहीं, तंबू के बाहर द्वार पर वो खड़ा है। आणि म्हणून त्यांनी सभा मंडपाच्या आत नाही परंतु बाहेर त्यांना बोलवलं। और जैसे ही वो आणि तो उभा तंबू आहे। के बाहर खड़ा हुआ, आणि जसा तो सभा मंडपाच्या बाहेर उभा राहिला, उसने द्वार पर खड़ा हुआ सभा मंडपाच्या बाहेर द्वारावर उभा राहिला, तो उसने मिरियम तर त्याने मरियमला और हारून को अपने पास बुलाया। आरोनाला आपल्या जवळ बोलवलं। हालांकि तीनों भी बाहर है, आणि पाहिलं गेलं तर तिघही बाहेर आहे। मूसा भी बाहर है, मोशे पण बाहेर आहे, हारून भी बाहर हारून पण बाहेर है, है, मिरियम भी बाहर मरियम है, पण बाहेर आहे। पर सिर्फ इन दोनों को आसमान के पिता ने अपने पास बुलाया। परंतु ह्या स्वर्गीय पित्याने या दोघांनाच आपल्या जवळ बोलवलं। नहीं सुनो, हालेलुया। इसमें क्या पता चला? त्याच्यात काय कळून येतं? हाँ, तो इसलिए उन्होंने गलती की, इसलिए उनको आगे बुलाया। त्यांनी चूक केली म्हणून त्यांना पुढे बोलवलं। और अजून और इंग्लिश में इसको कहते हैं गिल्टी कॉन्शियस। आणि इंग्रजीत त्याला म्हणतात की गिल्टी कॉन्शियस बोल। गिल्टी कॉन्शियस म्हणतात। गिल्टी कॉन्शियस का मतलब गिल्टी कॉन्शियसचा अर्थ हमने कुछ गलत किया है इसका एहसास होना। आम्ही काहीतरी चुकीचं केलंय याची जाणीव होणं। आसमान के खुदा ने उन दोनों को पास बुलाया। आणि स्वर्गीय देवाने उन्होंने त्या क्या गलत दोघांना किया यह बोलवलं। आसमान को खुदा को मालूम है, आणि त्या दोघांनी काय चूक पर केली इन स्वर्गीय दोनों को ही देवाने क्यों बुलाया? परंतु ह्या दोघांनाच का बोलवलं? इसको गिल्टी कॉन्शियस बोलते हैं। आणि ह्याला गिल्टी कॉन्शियस असं जब म्हणतात। कोई इंसान गलत करता है, जेव्हा कुठला मनुष्य काही चुकीचं कोई करतो, गलत बात कर देता है, काय चुकीचं उसको काय बोलतो, एहसास हो जाता है कि मैंने गलत बात करी आणि है, त्याला जाणीव होते की मी काहीतरी चुकीचं मैंने केलंय, गलत किया है, काहीतरी चुकीचं केलंय, पर परंतु क्षमा मांगने का धैर्य नहीं होता। क्षमा मागण्याचं धैर्य होत उसका नाही। मीपना,
त्याचा मीपणा, घमंड, अहंकार अहंकार उसे रोकता है। त्याला अडवतो. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. एहसास है, आणि जाणीव आहे, गलती का एहसास है। चुकीची जाणीव हाँ, आहे. मैंने गलत किया है, होय, मी चुकीचं पता केलंय. नहीं चल रहा कि हमने गलत किया है, कळून पण येतं की आम्ही चुकीचं केलंय, पर झुकने को तैयार परंतु झुकायला तयार नाही. प्रेज द लॉर्ड। इसको गिल्टी कॉन्शियस बोलते हैं। आणि याला गिल्टी कॉन्शियस असं प्रेज द म्हणतात. लॉर्ड। तो जब आसमान के खुदा ने तर जेव्हा स्वर्गीय देवाने तीनों को पास बुलाया, तिघांना तर जवळ बोलवलं, तंबू के पास, सभा मंडपच्या बाहेर जवळ, पर उस तंबू के पास बुलाने के बाद सिर्फ मिरियम और हारून को अपने पास बुलाया। परंतु फक्त मिरियमला आणि अहरोनला आपल्या जवळ बोलवून तब बोलवलं. मिरियम और हारून को पता चला आणि तेव्हा मिरियमला आणि अहरोनला कळून आलं हमने कुछ गलत किया, की आम्ही काहीतरी चुकीचं हमने केलंय, कुछ तो गलत किया, आम्ही काहीतरी चुकीचं हमने केलंय, बहुत बड़ी शायद गलती की आम्ही है। कदाचित खूप मोठी चूक केली आहे. हमने ये किया है कि हमने खुद के छोटे भाई पर गंदी गंदी बातें कह डाली है, आणि आम्ही हे केले की आम्ही आमच्या स्वतःच्या लहान भावावर खोटे खोटे आरोप लावले, गंदी गंदी बातें कह डाली आणि है। घाणेरड्या गोष्टी आम्ही त्याच्या विरोधात बोललोय. हमने उस पर नालिश कर दी है, हमने उस पर दोषारोप लगाया आम्ही है, त्याच्यावर दोषारोप लावले आहे, हमने उससे परेशान कर दिया आम्ही त्याला है, त्रास दिलेला आहे. और ये कहा है आणि हे बोललो कि क्या की काय, आसमान का खुदा सिर्फ मूसा से बात करता है, हमसे नहीं। आणि स्वर्गातला देव काय फक्त मोशे सोबतच बोलतो का, आमच्या सोबत हमने नाही? ये गलत काम कर आम्ही दिया, हे चुकीचं काम इसलिए केलं आसमान का खुदा ने हम दोनों को पास बुलाया। आणि म्हणूनच स्वर्गीय देवाने आम्हा दोघांना त्याच्या जवळ बोलवले ये एहसास उनको हो गया। आणि ही जाणीव त्यांना घडली. गिनती का 12 अध्याय 2 वचन पढ़िए। गणनाचा 12 अध्याय 2 वचन वाचूया. ब्रदर मैं बहुत धीरे कर रहा हूँ, आराम से। गिनती का 12 अध्याय 2 वचन। उन्होंने कहा, हाँ। क्या यहोवा ने केवल मूसा ही के साथ बातें की हैं? क्या यहोवा ने केवल मूसा से ही बातें की है? क्या उसने हमसे भी बातें नहीं की? बस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हमने गलती करी है, आम्ही चूक केली आहे. हमने हमारे छोटे भाई पर नालिश लगाई, आम्ही आमच्या लहान भावावर आरोप लावले, हमने उसके खिलाफ गंदी गंदी बातें करी। आम्ही त्याच्या विरोधात घाणेरड्या गोष्टी बोललो. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. और क्या कहा आणि काय कि क्या बोललो? सिर्फ मूसा से ही खुदा बातें करता है, आणि काय हमसे मोशे नहीं। सोबतच देव बोलतो का, आमच्या सोबत नाही? क्या केवल खुदा सिर्फ मूसा से ही बातें करता है, आणि फक्त देव काय मोशे सोबतच बोलतो का, हमसे नहीं? आमच्या सोबत प्रेज नाही? द लॉर्ड। आज सारे जगत में आज सर्व जगात आपके बीच में तुमच्यामध्ये ऑनलाइन ऑनलाईन और जो आज चर्च को नहीं आए, आणि आज जे चर्चला नाही आले, यही बातें होती रहती है, ह्याच गोष्टी घडत यही असत बातें होतात. होती रहती है। ह्याच गोष्टी होत राहतात. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. क्या खुदा केवल काय देव फक्त पॉल अंग्रेज से ही बातें करता है, हमसे नहीं? पॉल आंग्रे सोबतच बोलतो का, आमच्या सोबत नाही? हम क्या खुदा को जानते नहीं? आणि आम्ही काय देवाला ओळखत नाही का? हम खुदा को क्या पहचानते नहीं? आम्ही काय देवाला ओळखत नाही का? हम भी तो प्रेजेंट वर्शिप लीडर है, आम्ही पण तर प्रेझेंट मैं तो ट्रांसलेटर हूँ, मी तर भाषांतर करणार आहे, ऑल इन वन हूँ, आणि बजाता भी हूँ, वाजवतो पण, ऑल इन वन हूँ, आणि सर्वात ऑल इन वन आहे, ऑल इन वन हूँ, ऑल इन वन आहे, बजाता हूँ, वाजवतो, कभी गाना भी गाता हूँ, कभी गातो पण, कभी प्रचार भी करता हूँ, कधी वचन पण देतो, और कभी कभी दादा के साथ प्रार्थना को भी जाता आणि हूँ। कधी कधी दादासोबत प्रार्थनेलाही जातो. हम भी तो घर घर जाकर प्रार्थना करते आम्ही हैं। बी तर घरी घरी जाऊन क्या प्रार्थना हुआ, करतो. 15 मिनट तो करते हैं ना? आणि काय झालं, तो फिर क्या करतात. खुदा सिर्फ दादा से ही बात करता है, हमसे नहीं? आणि मग काय फक्त दादा सोबतच देव बोलतो का, आमच्या सोबत नाही? हम क्या सेवक नहीं? आम्ही काय सेवक नाही? हम प्रेजेंट वर्शिप लीडर है, आम्ही तर प्रेझेंट वर्शिपचे लीडर हम आहोत, आराधना करते हैं, आम्ही आराधना करतो, हम एल्डर है। आम्ही तर वृद्ध आहोत, हम क्या खुदा हमको जानता नहीं क्या? आणि देव आम्हाला ओळखत नाही और का? हम खुदा को जानते नहीं क्या? आणि आम्ही देवाला ओळखत नाही का? वो देव आम्हाला पॉल ओळखत नाही आंग्रे का? अपने आप को क्या समझता है, बड़ा खुदा वाला है क्या? आणि तो पॉल आंग्रे स्वतःला काय हाँ, समजतो, खूप खूप देवाला बड़ा आहे का? वचन 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 करते रहता है, वो खुद को क्या समझता आणि है? मोठा वचन करत राहतो, तो स्वतःला काय क्या समजतो? हम खुदा के नबी नहीं है क्या? आणि काय आम्ही देवाचे सेवक नाही का? भविष्यवक्ता नबी नहीं क्या? आणि भविष्यवक्ता नाही का? क्या हम खुदा से बातें करते नहीं क्या? आणि काय आम्ही देवासाठी बोलत नाही का? हमने प्रार्थना की, आम्ही प्रार्थना केली, हमारा बेटा चंगा हो गया। आमचा मुलगा आरोग्य त्याला हमने मिळालं. प्रार्थना की एक बहन के लिए, आम्ही प्रार्थना केली एका उस बहिणीसाठी. दो बहन चंगी हो गई, तो क्या खुदा हमसे बातें नहीं करता? आणि काय आमच्या साठी देव बोलत नाही का? प्रेज द लॉर्ड। हालेलुया. आज आप में से और आप में से कई लोग ऑनलाइन हो ऑफलाइन हो, आणि तुमच्या मधनं अनेक लोक ऑनलाईन असो ऑफलाईन असो, आप ही में से तुमच्याच मधनं
इन यही सारी बातें करते हैं। आणि हे सर्व गोष्टी बोलत क्या राहतात. समझता है पॉल आंग्रे? आणि काय समजतो पॉल आंग्रे? जब देखो वचनों से हमको डांटता रहता है, आणि जेव्हा पहा तेव्हा वचनांसाठी आम्हाला रागवतो. कभी कभी मेरे शौहर को 4 लोगों के सामने अपमानित करता कधी है, कधी माझ्या नवऱ्याला 4 लोकांमध्ये अपमानित करतो. कभी कभी मेरी माँ को खड़ा कर देता है, कधी कधी माझ्या आईला उभा करतो. मेरे माँ के ऊपर हंसी मजाक कर लेता है, माझ्या आईच्या आईवर मस्करी करतो. कभी कभी मेरे पत्नी का बेइज्जती कर डालता कधी है, कधी माझ्या बायकोला ते अपमान अपमानित करतो. बेइज्जत कर डालता है। अपमानित 4 करतो. लोगों के सामने मेरे पत्नी का नाम लेकर बेइज्जत कर डाला। 4 लोकांमध्ये माझ्या बायकोचं नाव घेऊन अपमानित करतो. मैं मेरे पत्नी को गाली दूं, थूकूं या उसको कुछ भी बोलूं, वो ठीक है, पर तूने बोलना नहीं चाहिए था। आणि मी माझ्या बायकोला शिव्या घालू, मारू, हाणू किंवा काही है ना बोलू, खुशी? परंतु तुम्ही नाही बोललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड। क्या समझता क्या है पॉल आंग्रे? आणि काय समजतो पॉला? प्रेज द लॉर्ड। ये कौन कर रहा था बातें? आणि कोण करत होतं बोलणं? हारून और मिरियम। अहरोन आणि मिरियम. कौन है हारून? कोण आहे अहरोन? पास्टर। हारून कौन है? अहरोन कोण आहे? और मिरियम आणि मिरियम प्रेज एंड वर्शिप लीडर। आणि स्तुती आराधना करणारी लीडर. 6 लाख लोगों को स्तुति आराधना में चलाने वाली, आणि 6 लाख लोकांना स्तुती आराधनेमध्ये चालवणारी. और ये दोनों आणि हे दोघं खुदा के बरगुज़िदे के ऊपर नालिश कर रहे आणि हैं। देवाच्या निवडलेल्यावर आरोप लावत आहेत. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। दोषारोप कर रहे हैं, दोषारोप लावत आहेत. उसके खिलाफ गंदी गंदी बातें कर रहे हैं। आणि त्याच्या विरोधात वाईट आणि घाणेरड्या और गोष्टी बोलतात. तब लिखा है कि जब ये दोनों बातें कर रहे हैं, तेव्हा हे दोघं तो बोलत 2 आहेत. वचन का आखिरी भाग में लिखा है खुदा ने उनकी बात सुन ली। आणि दुसऱ्या वचनाच्या शेवटच्या भागात लिहिले की देवाने त्यांचं खुदा बोलणं ने ऐकलं. उनकी बात सुन ली, देवाने त्यांचं बोलणं और जब ऐकलं. सुनी जेव्हा त्यांनी तो ऐकलं सुन करके आणि ऐकून आसमान से बादल के खंबे में वो उतर आया, आणि आकाशातलं जो मेघाच्या खांब्यामध्ये तो उतरून आला और हारून को मिरियम और हारून को अपने पास बुलवा कर आणि मिरियम आणि अहरोनाला स्वतः जवळ बुलवा कर कहा। बोलून बोलला. क्या कहा? काय बोलला? पढ़ेंगे उसी का 6ठा वचन, त्याचं 6वं वचन वाचलं. गिनती का 12 अध्याय 6ठा वचन। गणना 12 अध्याय 6वं वचन. तब यहोवा ने कहा, मेरी बातें सुनो, यदि तुम में कोई नबी हो हाँ, तो उस पर मैं यहोवा दर्शन के द्वारा अपने आप को प्रकट करूंगा या स्वप्न में उससे बातें करूंगा। बस बस बस। और 7 का पहला ही भाग पढ़ो, 7 का पहला भाग। 7चा पहिला भाग. परंतु मेरा दास मूसा ऐसा नहीं है। बस इधर देखिए। इथे पहा. प्रेज द लॉर्ड। जब ये दोनों गंदी गंदी बातें कर रहे हैं, तेव्हा हे दोघं घाणेरड्या गोष्टी बोलत आहेत. पास्टर है, पास्टर आहे एक वर्शिप लीडर है, आणि एक वर्शिप लीडर तो आहे. क्या सिर्फ खुदा मूसा से बात करता है, हमसे नहीं? काय फक्त देव मोशे सोबतच बोलतो का आमच्या सोबत हम नाही? तो वर्शिप लीडर है, आम्ही तो वर्शिप हम तो लीडर आहे. ट्रांसलेटर है, तो भाषण हम करता तो है, ड्रमर है, अभी तो वादन हम भी है। घर घर जाकर सेल मीटिंग लीडर है। आम्ही तर घरोघरी जाऊन सभा घेतो. सेल मीटिंग लीडर। सेल मीटिंग लीडर आहे. प्रेज द लॉर्ड। तो क्या खुदा हमसे बातें नहीं करता? काय मग देव आमच्या संधी बोलत हमने नाही? क्या खुदा को देखा नहीं? आम्ही काय देवाला पाहिलं नाही? हमने खुदा को जाना नहीं? आम्ही देवाला जाणलं नाही हमने का? खुदा को पहचाना आम्ही नहीं? देवाला ओळखलं नाही. वो मूसा अपने आप को, वो पॉल आंग्रे अपने आप को क्या समझता है? तो मोशे स्वतःला, हा पॉल आंग्रे स्वतःला काय समजतो? प्रेज लॉर्ड। तभी आसमान के खुदा ने सुना, तेव्हा स्वर्गीय देवाने और ऐकलं सुन करके नीचे आकर मिरियम और हारून को कहा। आणि ऐकल्यानंतर खाली येऊन मिरियम आणि अहरोनला येऊन बोलला. क्या बोला मालूम है? काय बोलला माहिती? मेरी बात सुनो। माझं बोलणं ऐका. क्या बोला? काय बोलला? उतना ही पढ़ो सुजैन, 6ठा वचन का। तब यहोवा ने कहा, मेरी बातें सुनो। मेरी बातें, माझं बोलणं, तुम्हारी बातें छोड़ो। तुमचं बोलणं सोडा. आसमान का खुदा कह रहा है मेरी बातें, स्वर्गीय देव बोलत आहे, मेरी माझं बातें, बोलणं, माझं बोलणं, मेरी बातें माझं बोलणं सुनो। ऐका. सुनो क्या? काय ऐका? कि अगर तुम में कोई नबी होता, तुमच्यामध्ये कोणी भविष्यवक्ती तुम होता, में कोई सेवक होता, तुमच्यामध्ये कोणी सेवक असता, तुम्हारे में कोई वर्शिप लीडर होता, तुमच्यामध्ये कोणी आराधक असता, सेवक को कोई सेल ग्रुप लीडर होता, तुमच्यामध्ये कोणी सेल ग्रुप लीडर असता, प्रार्थना करने वाला होता, प्रार्थना करणारा असता, वचन पढ़ने वाला होता, वचन वाचणारा असता, तो ऐसा नहीं। असं नाही. तो मैं आमने सामने बैठकर उनके साथ बातें करता। तर मी समोरासमोर बसून मी त्याच्यासाठी बोललो असतो. मेरी बाइबल कहती रूबरू बातें करता। माझं बायबल बनत आहे की तो कैसा समोरासमोर बातें बोलला. करता? कसा बोलला असता? जो प्रार्थना करते हैं उनके साथ आणि जो रूबरू
करतात त्यांच्यासोबत देव जो आहे तो समोरासमोर बसून अगर बोलतो. तुम्हारे में कोई होता है ऐसा तो आणि जर तुमच्यामध्ये कोणी असतं तर सिर्फ असं- ऐसा ही नहीं, फक्त असंच तो मैं नाही. स्वप्नों में उनसे बातें करता, तर मी त्यांच्यासाठी स्वप्नात बोललो ख्वाबों में मैं उनसे बातें करता. स्वप्नात बोललो असतो Praise त्यांच्यासोबत. the Lord. Hallelujah. Hallelujah. अगर तुम्हारे अंदर कोई नबी होता तो जर तुमच्यामध्ये कोणी भविष्यवक्ता तो असता मैं तर उसके साथ रूबरू बातें करता, तर मी त्याच्या समक्ष बोललो असतो. ख्वाबों में से उससे बातें करता, स्वप्नांच्या द्वारे मैं त्याच्यासाठी उसको बोललो अपना असतो. दर्शन मी त्याला देता. आपलं दर्शन दिलं असतं. Praise the Lord. जानने की बात जरूरी है, आणि जाण्याची गोष्ट ये गरजेची आहे. जानना जरूरी है हे जाणून घ्यायचं कि गरजेचं आप आहे. में से अपने आप को कौन ऐसा समझता है तर आपल्यामधलं कोण असं स्वतःला कि असं क्या समजतं केवल खुदा सिर्फ पॉल हंगरे से बातें करता है, हमसे नहीं. की काय फक्त पॉल आंग्रे सोबतच देव बोलतो का आमच्या सोबत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बोलो, जांचो अपने जिंदगी को थोड़ा समय के लिए जांचो. बोला आणि स्वतःला सब लोग अपनी आंखों को बंद करेंगे और जांचेंगे सगळे डोळे बंद कि करूया. हमारा प्रार्थना जीवन कितना है, हमारा वचन का जीवन कितना है. आंखों को बंद करके, आंखों को बंद करो और जांचो कि हम में से कितने लोग ऐसा सोचते हैं, हमारी सोच कितनी घटिया है. अगर तुम में से कोई नबी होता तो खुदा तुमसे रूबरू बातें करता, ख्वाबों में बातें करता, रूबरू तुमसे मिलता. प्रार्थना तो सुनाई ही नहीं दे रही, किसी का आवाज भी नहीं निकल रहा है. जांचो मेरा भाई मेरा बहन, जांचो, जांच कर परीक्षण करो कि क्या मैं ऐसा व्यक्ति हूं जो हमेशा खुदा के चुने हुए पर, खुदा के सेवक पर ऐसा घिनौना इल्जाम लगाता हूं कि क्या केवल खुदा उसके बरगुज़िदों के साथ बातें करता है, हमसे नहीं. क्या हम सेवक नहीं, क्या हम लीडर नहीं, क्या हम एल्डर नहीं, हम चर्च के मेंबरान नहीं, क्या हम प्रार्थना करते नहीं? भले 10 मिनट का क्यों ना प्रार्थना हो, हमारी 10 मिनट का प्रार्थना से कितने लोग चंगे हो गए हैं. चंगाई वाली प्रार्थना किया है तो प्रभु बोल रहे हैं मैं तुझको जानता नहीं, तू कुकर्म करने वाला है. Praise the Lord. इधर देखिए, तिथे पहा. आपने प्रार्थना की, प्रार्थना केली, लोग चंगे हो गए. लोक आरोग्य आपने मिळालं. प्रार्थना की, प्रार्थना केली, लोगों की समस्या दूर हो गई. लोकांच्या समस्या दूर झाल्या. अच्छी बात है. खूप चांगलं आहे. चमत्कार हो गया, अच्छी बात है. चमत्कार झाले, खूप अद्भुत चांगलं. काम हो गया, अच्छी बात है. अद्भुत काम झाले, खूप चांगलं आहे. मत्ती का 7 में लिखा है कि तुमने ये सब किया, कुकर्म किया है. आणि मत्तेच्या 7व्या अध्यायात लिहिलेलं आहे की तुम्ही सर्व केले, तुम्ही कुकर्म केलेले आहे. कुकर्म केले. कुकर्म. कुकर्म केले. प्रभु आपको इस बातों के लिए जानता नहीं. प्रभु ह्या सर्व गोष्टीसाठी Praise तुम्हाला the Lord. ओळखत नाही. हालेलुया. हालेलुया. पर अगर परंतु जर आप सुनिए मेरी बात, माझं बोलणं ऐका. लेकिन अगर आज खुदा ने आपको बरगुजीदा या चुन लिया है, परंतु जर देवाने तुम्हाला आज निवडलं आहे, सुनना मेरी बात, ऐका माझं अगर बोलणं. आज आसमान के खुदा ने आपको बरगुजीदा यानी चुन लिया है, आणि जर स्वर्गीय देवाने जर तुम्हाला आज निवडलं आहे आपके साथ अहद यानी हाथ मिला लिया है या करार कर लिया आणि है तुमच्या सोबत हात मिळवला किंवा करार केलेला या आहे आपके कसम खाई है, किंवा तुमची शपथ खाल्ली, तो आपको बताना मांगता तर हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपको आपकी वकालत करने की कोई जरूरत नहीं. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला तुमची वकिली करायची गरज नाही आपको आपकी सफाई देने की जरूरत नहीं. आणि तुम्हाला तुम्हाला खरं ठरवायची गरज नाही. आपको आपके सफाई देने की जरूरत नहीं. तुम्हाला तुमच्या खरं ठरवायची गरज क्या ये नाही. शब्द आपको अपने आप को निर्दोष साबित करने की जरूरत नहीं. किंवा मग तुम्हाला स्वतःला निर्दोष ठरवायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोई जरूरत नहीं. काहीच गरज नाही. अगर कोई आप पर नालिश कर रहा है, जर कोणी तुम्हाला आरोप लावत आहे, कोई गंदी गंदी बातें आपके खिलाफ बोल रहा है, कोणी तुमच्याबद्दल वाईट वाईट बोलत आहे, जो झूठ है या सच है किसी को मालूम नहीं, आणि जे खोटं आहे किंवा खरं आहे पर कोणालाच माहित आप नाही. पर झूठे आरोप लग रहे हैं, परंतु तुमच्या खोटे आरोप पीठ लागले पीछे जात आहेत. गंदी बातें बोल रही मागे है, काहीतरी आप गोष्टी बोलले अपने जातात. आप को साबित करने की कोशिश ना करें. आणि तुम्ही स्वतःला खरं ठरवण्याची किंवा निर्दोष ठरवण्याची प्रयत्न करू नका. अपनी वकालत करना छोड़
छोड़ दो। स्वतःची वकिली करायची सोडून द्या. प्रेज द लॉर्ड। आसमान का खुदा स्वर्गीय देव जब ये सुनेगा जेव्हा हे ऐकेल तो आसमान को चीर कर आणि त्या स्वतःला फाडून बादल के खंबे में उतर कर आणि त्या मेघाच्या खांबामध्ये कलीसिया के दरवाजे में ही खड़ा होगा। आणि चर्चच्या दारातच उभा राहील. कलीसिया के अंदर भी नहीं आएगा, चर्चच्या वो आतमध्ये नाही. दरवाजे पर ही खड़ा होगा। दारातच उभा और राहील. जिन्होंने आप पर नालिश की है, आणि ज्यांनी तुमच्यावर आरोप लावला, जिन्होंने आप पर गंदी बात कह दिए है, ज्यांनी तुमच्याबद्दल वाईट जिन्होंने बोलले, आप पर झूठे आरोप लगाए, तुमच्यावर खोटे आरोप लावले, उनको अपने पास बुलाएगा, त्यांना आपल्या जवळ अपने बोलवे पास बुलाएगा। जवळ बोले. कहेगा सोलोमन मेरे पास आ। आणि सॉलोमन माझ्या कहेगा बोले. कहेगा बोले. सोलोमन मेरे पास आ। सोलोमन माझ्या कहेगा बोले. शालोम मेरे पास आ। सॉलोमन माझ्याकडे ये. और कहेगा बोले मेरा बंदा मेरी बंदी ऐसा नहीं है जैसा तू कह रहा आणि है, माझा सेवक माझी सेविका असं नाही तू जसं जैसा बोलत कि आहे तू कह रहा जसं है। तू बोलत आहे. Praise the Lord। आपको अपनी सफाई देने की जरूरत आणि नहीं। तुम्हाला तुमची निर्दोष खुदा आपके पक्ष में देव तुमच्या पक्षात दरवाजे पर खड़ा रहकर तो दारात उभे राहून उनका मुंह बंद कर देगा। त्यांचं मुख बंद करते. Praise the Lord। हालेलुया। आपको सफाई देने की जरूरत नहीं। तुम्हाला खरं ठरवायची गरज नाही. स्वतः आपको आप निर्दोष है ये बताने की जरूरत नहीं। तुम्ही निर्दोष आहात हे सांगायची गरज तुम्हाला नाही. यहाँ डीपी रखने की जरूरत नहीं ताकि आपका डीपी पढ़कर सामने वाले को उत्तर मिल जाए। आणि तुम्हाला डीपी ठेवायची गरज नाही की तुमचं डीपी बघून समोरच्याला उत्तर मिळेल. खुदा आपके पक्ष का है। देव तुमच्या पक्षाचा आहे डीपी देखने वालों का मुंह भी वो बंद कर सकता आणि है। डीपी पाहणाऱ्याचं तोंड देखील तो बंद. हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। अगर आज खुदा ने आपको बरगुज़ीदा किया है, आणि जर देवाने तुम्हाला आज निवडले अगर आज खुदा ने आपके साथ अहद यानी हाथ मिला लिया आणि है, जर देवाने तुमच्या सोबत आज हात अगर मिळवला आपके नाम की वो कसम खाता है, तर तो तुमच्या नावाची तो हे खुदा के लोगों तर हे देवाचे आज लोक से ये जान लीजिए आजपासून कि जाणून जो घ्या. मूसा के साथ हो रहा है वो आपके साथ हो रहा है। मोशे सोबत होत आहे तेच तुमच्या सोबत होत आहे. आपको आपकी वकालत करने की जरूरत नहीं। आणि तुम्हाला तुमची वकिली करायची गरज नाही. आसमान चीर कर खुदा नीचे उतरा है। आणि आकाश फाडून तो खाली उतरलेला आहे. आसमान चीर कर आसमान का खुदा आपके लिए खड़ा हो जाएगा। आणि आकाश फाडून खाली उतरून तो तुमच्यासाठी उभा राहील. Praise the Lord। क्योंकि आप उसके चुने हुए हैं। कारण तुम्ही त्याचे निवडलेले आहात. Praise the Lord। पर जांचो परंतु कि परीक्षा क्या मैं खुदा का चुना हुआ की हूँ, काय मी देवाचा निवडलेला आहे. तब आसमान चीरेगा तेव्हा ते आकाश और फाटणार आसमान का खुदा दरवाजे पर अंदर भी नहीं आएगा, दरवाजे पर आणि ही तेव्हा खड़ा तो है। स्वर्गीय देव तो मंदिराच्या दारात उभा राहील. आत पण नाही येणार. Praise the Lord। हालेलुया। हालेलुया। आपको आपकी सफाई देने की जरूरत नहीं। आणि तुम्हाला तुमचं निर्दोषता साबित करायची गरज नाही. Praise the Lord। उसी का 7 वचन पढ़िए, त्याचं 7वं वचन वाचूया. उसी का 7 वचन। परंतु मेरा दास मूसा ऐसा नहीं है। परंतु मेरा दास मूसा ऐसा नहीं है, वह तो मेरे सब घरानों में हाँ। विश्वास योग्य है। वह तो मेरे सब घराने में अमानतदार है। इधर देखिए, बस हो गया। इधर देखिए, इथे पहा ऐ खुदा के लोगों, हे देवाचे लोक. खुदा क्या कह रहा है? देव काय म्हणत आहे. मेरा बंदा मूसा ऐसा नहीं है। माझा सेवक मोशे असा नाही. वो तो मेरे सारे घराने में। तो तर माझ्या सर्व घराण्यात. किसका घराना? कुणाचं घराणं. अंग्रे घराना नहीं, आंग्रे घराणं नाही. गोरखे घराना नहीं, गोरखे घराना नहीं। किसका घराना? कुणाचं घराणं. खुदा का घराना में अमानतदार यानी विश्वास योग्य है। आणि देवाच्या घराण्यामध्ये तो विश्वासू आहे. Praise the Lord। Hallelujah। हालेलुया। Hallelujah। आप क्यों फिक्र कर रहा है? तुम्ही का काळजी आप करताय. क्यों लगे हुए हो? तुम्ही आप क्यों लगे हुए? तुम्ही का लागून राहिले आहात? तुम्ही का लागून राहिला. तुम क्यों अपने आप को सिद्ध करने के लिए कोशिश कर रहे हो तुम्ही स्वतःला का सिद्ध करायचा प्रयत्न कि करत मैं आहात ऐसा नहीं हूँ? की मी असा नाही. कि क्यों आप चाहते हो की का तुम्ही इच्छा करता कि लोग ऐसा कहे कि ये ऐसा नहीं की है? लोकांनी असं म्हणावं की हा असा नाही. आप क्यों परेशान हो रहे हो तुम्ही का त्रस्त कि झाला. नहीं मैं ऐसा नहीं, फिर भी लोग मेरी बुराई कर रहे नाही, मी हैं? असं नाही परंतु तरी देखील माझं लोगों को बुराई करने दो। लोकांना तुमच्याबद्दल वाईट बोलू आसमान द्या. का खुदा आसमान चीर कर उनका मुंह बंद कर देगा। आणि स्वर्गातील देव तो स्वर्ग फाडून तो त्यांचं तोंड बंद उनको करेल. अपने पास बुलाएगा, तो त्यांना आपल्या जवळ बोलवेल. उनसे बातें करेगा त्या संगती बोलेल और कहेगा आणि बोलेल मेरा दास मेरी दासी ऐसा नहीं है। माझा सेवक माझी सेविका अशी नाही. वो तो मेरे सारे घराने में तो तर सर्व माझ्या घराण्यात
अमानतदार है। विश्वासू आहे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। कैसा है? कसा आहे? कैसा है? कसा आहे? कैसा है? कसा आहे? विश्वास योग्य है। विश्वास योग्य। इधर देखिए जरा, इथे पहा जरा, इधर देखिए। इथे पहा। आपको कैसा लग रहा है मुझे नहीं मालूम, तुम्हाला कसं वाटतं मला माहिती पूछना चाहूंगा। विचारू इच्छितो। जरा सोचो, थोडं विचार जरा सोचो। थोडं विचार आज करा। सिस्टर पूजा पर, आणि या सिस्टर पूजावर, आज सिस्टर टीना पर, आज सिस्टर टीना या हमारे बोरगाई किंवा पर मग गोरी आईवर लोग गंदी गंदी बातें कह रहे हैं, लोक घाणेरड्या गोष्टी त्यांच्याबद्दल नालिश बोलतात. कर रहे हैं, आरोप लावत उन आहेत, पर दोषारोप कर रहे दोष हैं, लोक लावत आहेत, पीठ पीछे बुराइयां कर रहे त्यांच्या हैं। मागे वाईट बोलत और आहेत. जरा सोचो, सिर्फ आणि जरा विचार सोचो, करा थोडंसं. आसमान का खुदा इन तीनों के लिए आसमान को चीर कर नीचे आया है। आणि स्वर्गातील देव तो स्वर्ग फाडून या तिघींसाठी खाली तीनों के लिए तिघींसाठी बादल का खंबा बनकर आणि मेघाचा खांब बनून आसमान को चीर कर नीचे उतर आया आणि त्या है। आकाशाला फाडून खाली और उतरलाय. नीचे चीर कर उतर आने के बाद आणि खाली फाडून आल्यानंतर खाली उतरल्यावर जो बहन पर आरोप लगा रहे हैं, त्यांच्या बहिणींवर आरोप जो लावत आई आहेत. पर आरोप लगा रहे हैं, जो सिस्टर टीना पर आरोप लगा रहे हैं, खुदा उनको बोल रहा है मेरे पास आओ, देव त्यांना बोलत आहे इधर आओ, माझ्या जवळ या, मेरे पास माझ्या जवळ और सुनो मेरी बात। आणि माझं बोलणं खुदा ऐका. उनको बोल रहा है मेरी बात, देव त्यांना बोलत आहे माझं मेरे बोलणं पास आ, माझ्याकडे या, मेरी बात माझं बोलणं सुनो। ऐका. और कह रहा है आणि बोलत आहे मेरी पूजा ऐसी नहीं है, माझी पूजा अशी नाही, मेरी टीना ऐसी नहीं माझी है, टीना अशी नाही, मेरी आई ऐसी नहीं माझी आई ऐसी है, नाही. वो तो मेरे सारे घराने में त्यातर माझ्या सर्व घराण्यात अमानतदार है। विश्वासू आहे. आपको कैसा महसूस हो? तुम्हाला कसं वाटेल? आपको कैसा महसूस तुम्हाला हो? कसं जाणवेल? आपको कैसा महसूस हो? तुम्हाला कसं जाणवेल? अच्छा, और हाँ प्राउड, और मन हल्का होगा। अभी हुआ क्या? Praise the Lord. Hallelujah. ऐसा ही सोचो, खुदा बोल रहा है। आणि असंच विचार करा. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. मुझे आपके बारे में नहीं मालूम, तुमच्याबद्दल पर अगर मला माहित आसमान नाही. का खुदा मेरे लिए आसमान को चीर कर नीचे उतर आया, परंतु स्वर्गातील देव माझ्यासाठी तो स्वर्गात फाडून खाली उतरेल. जो मुझ पर नालिश लगा रहे जे हैं, माझ्यावर दोष लावतात मेरे पीठ पीछे घर जाकर बुराई भी करते हैं, आणि माझ्या मागे जाऊन अभी भी कर रहे हैं, ऑनलाइन करते हैं, ऑनलाइन जो करते आए नहीं वो भी करते आए हैं, नहीं, ते बुराई भी बुराई करते राइट हैं। है, तो राइट सोचो है। उनका मुंह बंद करने के लिए आसमान का खुदा आसमान चीर कर नीचे उतर आया। परंतु विचार करा, मग त्यांचं तोंड बंद करण्यासाठी स्वर्गातील देव स्वर्ग फाडून खाली उतरून आला बादल का खंबा बनकर, आणि मेघाचा खांब और बनवून उनको बोला चुप बैठो और मेरी बातें सुनो, आणि त्यांना बोलला की गप्प बसा आणि माझं बोलणं ऐका. मेरे पास आओ। माझ्या जवळ या. और उसने कहा आणि तो बोलला कि जिस बंदे के बारे में तुम बोल रहे आणि ज्या हो सेवकाबद्दल तुम्ही वो बोलत आहात पॉल आंग्रे ऐसा नहीं, तो पॉल आंग्रे असा नाही, माँ मेरे सारे खानदान में अमानतदार है। आणि तो माझ्या सर्व घराण्यामध्ये विश्वासू आहे. मुझे कैसा महसूस होगा मालूम है? मला कसं वाटेल मुझे माहिती आहे? ऐसा लगेगा कि मैं बहुत बड़ा बादशाह बन गया, आणि मला असं वाटेल की मी खूप मोठा राजा जैसे कि बनलो. फरिश्ता बन गया हूँ, आणि जसं काय फरिश्ता दूत, दूत बनलो. जैसे कि मैं बहुत बड़ा फरिश्ता बन गया हूँ। जसं काय खूप मोठा दूध बनलो. इससे भी ज्यादा मुझे ऐसा लगेगा कि जैसे कि मैं यीशु के गोद में जाकर यीशु ने मुझे उन लोगों से छुपा लिया है, आणि ह्याच्यापेक्षा जास्त असं मला वाटेल की मला येशूनी त्याला स्वतःकडे उचलून त्याच्या घेतलं, कुशीत उचलून घेतलेलं आणि त्याच्या कुशीत बसवलेलं आणि त्या लोकांकडनं मला बाहेर काढलेलं आहे, झाकलेला। झाकलेलं आहे. मुझे ऐसा लगेगा मला असं वाटेल जैसे कि यीशु ने मुझे गोद में लिया आणि जसं काय येशूनी मला कुशीत घेतलंय और उन लोगों से मुझे छुपा लिया। आणि त्या लोकांपासून मला लपवलंय. Praise the Lord. Hallelujah. ये बहुत अद्भुत बात है, आणि खूपच अद्भुत ये गोष्ट बहुत अद्भुत ही बात खूप अद्भुत है गोष्ट कि आहे आपको की तुम्हाला जो आपके अगर आप चुने हुए हैं, जर तुम्ही निवडलेले तो आहात आसमान का खुदा आपके लिए आसमान चीर कर नीचे उतर तर आया, स्वर्गातील देव तुम्हाला तुमच्यासाठी आकाश फाडून खाली उसके येईल पंख तले आपको छुपाएगा उन लोगों से। आणि त्याच्या पंखांखाली तुम्हाला लपवून घेईल त्या लोकांपासून Praise the Lord, जो आप पर नालिश लगा जे रहे हैं। तुमच्यावर दोष लावतात. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. इसमें परेशान होने की जरूरत म्हणून नहीं, त्रस्त व्हायची गरज नाही, परेशान होने की जरूरत त्रस्त नहीं, व्हायची गरज नाही, रोने की जरूरत रोण्याची नहीं, गरज या नाही. ये बोलने की जरूरत नहीं कि देखो कोई भी हो मेरी बुराई ही कर रहा आणि है, किंवा हे बोलायची गरज नाही की कोणी का असं ना माझं वाईटच ते बोलत मेरे आहे. पीठ पीछे गंदी बातें बोल रहा माझ्या है। पाठीमागे ते घाणेरडे तो बोलतात. आज आप सब लोगों को यह दुआ करने की जरूरत तर है, तुम्हा सर्वांना आज ही प्रार्थना करायची गरज खुदा आहे. तू मुझे बरगुजीदा कर ले, मुझे चुन ले, देवा तुम्हाला निवडून घे, मुझे तू चुन ले, देवा तुम्हाला निवडून मुझे घे तेरे बरगुजीदों में शरीक कर ले। आणि देवा मला तुझ्या निवडलेल्या लोकांमध्ये तुम्हाला सामील कर. ये प्रार्थना करने की जरूरत है, प्रार्थना करायची गरज क्योंकि आहे. खुदा मुझे तेरा चुना हुआ होना है, देवा मला तुझं निवडलेला व्हायचं क्योंकि आहे. जिसे तू चुनता है वो मुबारक है, कारण देवा ज्यांना तू निवडतोस ते आशीर्वादित उसके होतात. साथ तू अहद बांधता है, सोबत तू करार करतोस, उसकी तू कसम खाता है शपथ खातोस और उसके पक्ष
में ये गवाही देता है, त्याच्या पक्षात तू ही साक्ष देतोस, मेरा दास और मेरी दासी ऐसे नहीं है। माझा सेवक आणि सेविका अशी नाही. हालेलुया! वो तो मेरे सारे घराने में अमानतदार है। माझ्या सर्व घराण्यामध्ये ते विश्वासू आहे. हालेलुया! Praise the Lord! हालेलुया. Praise the Lord! हालेलुया. हालेलुया! हालेलुया. इसलिए दुआ करो, म्हणून प्रार्थना कर खुदा तू मुझे चुन ली, की देवा तुम्हाला निवड, क्योंकि चुने हुओं के लिए खुदा ने और एक वायदा किया है कारण निवडलेल्या लोकांसाठी देवाने कि अजून जब तू करार दिलाय. संकटों में घिरा रहेगा, तेव्हा तू संकटांमध्ये जब तू पडशील, संकटों में घिरा रहेगा संकटांमध्ये और तू असशील, दुआ करेगा, तू प्रार्थना तो मैं करशील, तुझे सारे संकटों से बाहर निकालूंगा तेव्हा मी तुला सर्व संकटांमधनं बाहेर काढेल. और दुष्टों का भाग, आणि दुष्टों का भाग दुष्टांचा भाग हमेशा के लिए पीड़ा होगा। नेहमीसाठी ते पीडा होती. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. वचन संहिता 50 अध्याय 15 से 19, स्तोत्र संहिता 50 अध्याय 15 से 19। 15 ते 19. 50 का 15 से 19। जल्दी, मेरे पास समय नहीं है, जल्दी जल्दी। और संकट के दिन हाँ, मुझे पुकार, और संकट के दिन में, अच्छा ऐसा लिखा है क्या? ठीक है, पढ़ो। हाँ, मैं तुझे छुड़ाऊंगा मैं तुझे छुड़ाऊंगा। हाँ, और तू मेरी महिमा करने और पाएगा। तू मेरी महिमा करने पाएगा। परंतु दुष्ट से हाँ। खुदा कहता है, परंतु दुष्ट से खुदा कहता है, तुझे मेरी विधियों का वर्णन करने से क्या काम? तुझे मेरी विधियों का वर्णन करने से क्या काम? तू मेरी वाचा की चर्चा क्यों करता तू है? मेरे वचन की चर्चा क्यों करता है? तू तो शिक्षा से बैर करता, तू तो शिक्षा से सुधारनु करने को जाओ तो तुम लोग वैर करते हैं। नहीं, हमको मत सुधारो, हमको मत चिल्लाओ, हमको मत डांटो। हाँ, और मेरे वचनों को तुच्छ जानता है। मेरे वचनों को तुच्छ जानता है। जब तूने हाँ। चोर को देखा, जब तूने चोर को देखा, तब उसकी संगति से प्रसन्न हुआ। हाँ, जब कोई चुगली करने आया, मालूम है क्या ब्रदर? माहिती का ब्रदर? बोलांगरे, बोलांगरे बोलो ना, बोलो ना, बोलो। बोला बोला क्या बोला काय बोलांगरे बोलो, बोलो, बोलो। बोला बोला. जब तो चोर को देखा तो त्या चोराला पाहिलं तर उसकी संगति से क्या हुआ? त्याच्या संगतीने काय प्रसन्न झालं? हुआ। प्रसन्न झाला. चुगली करने आया, चुगली करायला आला. बोला बोला बोलांगरे बद्दल बोला बोला. हाँ, आगे। पुढे और परस्त्री गमियों के साथ हाँ। भागी हुआ। हाँ, तूने अपना मुंह बुराई करने के लिए हाँ। खोला, हाँ, और तेरी जीभ छल की बातें गढ़ती है। हाँ। तू बैठा हुआ अपने भाई के विरुद्ध बोलता। बस 19 तक ही बोला। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। आप आगे चला गया, ध्यान दीजिए आप। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया. मेरे इसमें लिखा है, खुदा अपने बरगुज़िदों को वायदा करता आणि है, माझ्या वचनात लिहिलं की देव आपल्या निवडलेल्या तू सोबत संकट करार के करतो. दिनों में मुझे पुकारेगा, संकटाच्या दिवशी तुम्हाला मैं बोलवशील, तुझे सारे संकटों से छुड़ाऊंगा। मी तुला सर्व संकटात सोडवेन. खुदा उसके चुने हुओं को संकटों से छुड़ाता है। देव त्याच्या निवडलेल्या लोकांना संकटांमधनं प्रेज़ द सोडवतो. लॉर्ड। ये संकट ये संकट पैसे का नहीं होता, पैशाचं नसतं. ये संकट तब होता है जब अपने ही अपने विरुद्ध खड़े हो जाते आणि हे हैं। संकट तेव्हा होतं जेव्हा आपले स्वकीय आपल्या सोबत मूसा के खिलाफ अपने ही खड़े हो गए। आणि मोशेच्या विरोधात आपले स्वकीय लोक उभे राहिले. प्रेज़ द लॉर्ड। यहाँ कोई है आणि इथं कोणी आहे जिसके खिलाफ आपने खड़े हैं, जे आपले स्वतः तो उभे जानिए आहेत, खुदा आपसे बात कर रहा तर है। जाणून घ्या देव तुमच्या संगीत खुदा बोलत आपके आहे. पक्ष में है। देव तुमच्या पक्षात आहे. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. सबका मुंह बंद करने के लिए वो सर्वशक्तिमान है। आणि सर्वांचं तोंड बंद करण्यासाठी तो तू सर्वशक्तिमान आहे. संकट के दिन में है, तो संकटाच्या दिवसात आहेस, खुदा को पुकार, देवाला बोलो, खुदा तुझे छुड़ाएगी। देव तुला सोडवेल. तो हम क्या सीख रहे तर हैं? आम्ही काय शिकत आहोत? खुदा का चुना हुआ, देवाचा निवडलेला, खुदा का बरगुज़ीदा। देवाचा निवडलेला, कोई भी चुना हुआ नहीं ना। कोणी पण निवडलेला आज नाही. पिंपरी में गली गली में लगा कर फिर रहे, मैं पास्टर हूँ, मैं पास्टर हूँ, मैं चुना हुआ हूँ। आणि पिंपरीमध्ये पूर्ण गल्ल्यांमध्ये अरे गैरे नत्थे गैरे की बात नहीं कर रहा हूँ। मी कुणाचंही बोलत नाहीये. आयरे गैरे नत्ते गैरे टॉम डिक हैरी की बात नहीं कर रहा हूँ। आणि मी कुणाच्या देखील टॉम डिक हॅरी बद्दल बोलत पास्टर नाहीये. टॉम, पास्टर टॉम, पास्टर डिक, पास्टर डिक, पास्टर हैरी पास्टर हॅरी रोज खड़े होते हैं। दररोज उभे राहतात. सच्चा चुना हुआ। आणि खरा निवडला. हारून भी पास्टर था, आरोन पण पास्टर, हारून भी, आरोन पण मिरियम मिरियम वर्शिप लीडर, वर्शिप लीडर. खुदा का बरगुज़ीदा मूसा था। परंतु देवाचा निवडलेला सच्चा, मोशे होता.
खरा सच्चा बरगुजीदा, खरा अविश्वासू सच्चा निवडलेला बरगुजीदा, निवडलेला, तुम्ही चुना हुआ। आणि खरा आणि निवडलेला होता तो। Praise the Lord. तो उसके खिलाफ बातें करना बंद करो। तर त्याच्या विरोधात बोलणं बंद करा खरे सच्चा चुनाव हुआ लोगों का खिलाफ बातें करना बंद आणि करो। खरे निवडलेल्या लोकांविरुद्ध बोलणं बंद करा। Praise the Lord. Hallelujah. इसलिए नहीं याच्यासाठी कि नाही आप मेरे विरुद्ध बोल रहे की हैं। माझ्या विरोधात तुम्ही बोलत आहात। बोलो। बोला, जितना चाहे बुराई करो, जेवढं वाटेल तेवढं वाईट बोला, जितना चाहे बुराई करो, जेवढं वाटेल तेवढं वाईट मुझे बोला, सुनाई नहीं देगी। मला ऐकू नाही येणार। पर दूसरे वचन में लिखा है खुदा सुनता है। परंतु दुसऱ्या वचनात दिले की देव ऐकतो। Praise the Lord. हालेलुया। मुझे सुनाई दे या नहीं दे, सिस्टर पूजा किसको सुनाई देता है? मला ऐकू देवा वगैरे नाही हो, परंतु खुदा? तुला ऐकू येतं। खुदा देव कितनी बुराई करना है कर लो, तुला किती वाईट बोलायचं बोला, खुदा सुनता है। देव ऐकतो। दूसरी बात, दूसरी तुम गोष्ट, जितना भी बुरा बोलोगे, तुम्ही जेवढं पण वाईट बोला, हर शब्द का हिसाब आपको यीशु को देना है। प्रत्येक शब्दाचा हिशोब हर तुम्हाला शब्द येशूला का, द्यायचा आहे। हर शब्दों का, प्रत्येक शब्दाचा, हर शब्दों का प्रत्येक हिसाब शब्दाचा आपको प्रभु यीशु को देना होगा। प्रत्येक शब्दाचा हिशोब तुम्हाला प्रभू येशूला द्यायचा आहे। जितना भी बुरा बोलोगे, जेवढं पण वाईट बोला, पढ़ना है मत्ती का 12 अध्याय 36 और 37 वचन, आखिरी वचन बोलकर खत्म कर रहा हूँ। मत्थेचं 12 अध्याय 36 आणि 37 मत्ती का 12 अध्याय 36 and 37 मत्थे 12 अध्याय 36 आणि 37 पढ़ो। पढ़िए जल्दी जल्दी। मत्ती का 12 अध्याय मत्ती मिलता है क्या नहीं? क्या बाइबल से घूमने गए? क्योंकि हाँ। तू अपनी बातों के कारण हाँ। निर्दोष तू अपनी बातों के कारण निर्दोष, और अपनी बातों ही के कारण दोषी ठहराया जाएगा। हाँ, बातों ही के कारण निर्दोष और दोषी ठहराया जाएगा। 36 37 किधर है ध्यान? सो गए क्या तुम भी? हाँ। और मैं तुमसे कहता हूँ और कि मैं तुमसे कहता हूँ कि जो निकम्मी बातें जो निकम्मी बातें मनुष्य कहेंगे मनुष्य कहेंगे न्याय के दिन वे हर एक उस बात का लेखा देंगे। हाँ, हर एक उस बात का हिसाब आपको देना है। हिशोब तुम्हाला द्यायचा तो आहे। कहो, तर बोला, आपकी जबान है, तुमची जीभ आहे, आपका घर है, तुमचं घर आहे, आपके लोग हैं, तुमचे लोक आहेत, जितना बुराई करना करो, जेवढं वाईट बोलायचं तेवढं बोला। हिसाब आपको देना है। हिशोब तुम्हाला द्यायचा आहे। शुक्रवार के दिन मैं जब बम्बई जा रहा था, आणि शुक्रवारच्या दिवशी जेव्हा मी बॉम्बेला चाललो होतो एक बहन का दूसरे मोबाइल पर बार बार कॉल आ रहा था। आणि एका बहिणीचा दुसऱ्या मोबाईलवर सारखा फोन येत होता। प्रभु ने वो कॉल, जब मैं उठाने को जा रहा था, प्रभु बोल रहा था मत उठा। आणि जेव्हा मी कॉल तो उचलायला जात होतो तेव्हा प्रभू माझ्यासाठी बोलत होता, उचलू नकोस। मेरा अंतरी आत्मा जो शिव सत्संग वगैरह मत उठा। आणि माझा आतील सत्संग विवेक तो म्हणत होता की उचलू नको। मैंने फोन उठाया नहीं, मी उचलला नाही फोन, बहुत देर तक उठाया नहीं। खूप वेळपर्यंत 7 उचलला 8 नाही। कॉल होने के बाद मैंने वो फोन उठाया, आणि 7 ते 8 कॉल झाल्यानंतर मी उचलला फोन। और जो बातें सुनी वो बहुत गंदी थी, आणि ज्या गोष्टी ऐकल्या त्या खूप घाणेरड्या और होत्या। इसलिए प्रभु मुझे बता रहा था कि फोन मत उठा। आणि म्हणून प्रभू मला सांगत होता की ते फोन उचलू तो नको। मैंने उस बहन को बोला मैं ट्रेन में हूँ, आणि त्या बहिणीला मी बोललो की मी ट्रेन मध्ये आहे सुनने के इसमें नहीं, मुझे सुनाई नहीं दे रहा है। आणि मी काय ऐकायच्या परिस्थितीत नाही, मला काय जब ऐकू येत बम्बई नाही। पहुंचूंगा तब आपसे बात करूंगा। आणि मी जेव्हा बॉम्बेला पोहोचेल तेव्हा मी तुमच्याशी बोलेल। बम्बई में पहुंचा, आणि बॉम्बेला पोहोचलो, मैंने उनको फोन नहीं किया त्यांना मी फोन नाही केला, क्योंकि वो बातें कारण गंदी थी, त्या गोष्टी घाणेरड्या होत्या। मैंने उनको फोन नहीं आणि म्हणून मी त्यांना फोन नाही केला, नहीं किया, फोन नाही केला। इसलिए किसी की जान में बचा पाया, आणि म्हणून मी तर कुणाचं तरी जीव कोई वाचवू आत्महत्या शकलो। करने से बच गया। कुणाचं आत्महत्या करण्यापासून वाचलो। Praise the Lord, हालेलुया, Hallelujah. हालेलुया। Hallelujah. इसीलिए म्हणून उनको जितनी गंदी बातें बोलना है बोलो, तुम्हाला किती वाईट घाणेरड्या गोष्टी बोलायच्या बोला। हिसाब आपको हिशोब तुम्हाला द्यायचा। किसको देना है? कुणाला द्यायचा आहे? तो हम करेंगे या नहीं करेंगे? तर आम्ही करणार का नाही करणार? Praise the Lord. क्या करेंगे सिस्टर टीना? काय करणार त्यासाठी? हाँ, नहीं करना। फिर ये करो, सिर्फ पॉल अंग्रेज से खुदा बात करता है, हमसे नहीं। आप नहीं बोल रहे, मैं बोलो कहो। Praise the Lord, हालेलुया। हालेलुया। संभालो, सांभाळा, संभालो, सांभाळा। क्योंकि पास्टर भी था, वर्शिप लीडर भी था, कारण पास्टर पण होता आणि वर्शिप लीडर पण होता, खुदा का बरगुज़ीदा मूसा था, परंतु देवाचा निवडलेला हा मोशे होता। खरा, खरा, सच्चा। खरा। आइए हम लोग प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करूया।